2 षटका असतात, ज्यामध्ये क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्लेस करावे लागतील. अधिकचा वेळ घेऊ नये, खर्च करू नये, लगेचच मैदानाच्या आतमध्ये सामन्याला प्रत्यक्ष रीतीने इथे सुरुवात करावी ही विनंती. ओम नमोजी आद्यावेद प्रतिपाद्या जय जसो संवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेश शिवसका अर्थमती प्रकाशु मणी निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करतो. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द देसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जे अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा बदलापूर गाव चषक मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा सामना सुरू निश्चितच होतोय अगदी अल्पावधीतच. एका बाजूने मोपाडा टीम आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने आदर्श वांगणी. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर अनिलजी बनवटे यांच्या वतीने भूषण यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेले, ज्याची चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. वांगणी संघ फलंदाजी करत असताना तेजस स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फुल लेनचा होता, उजव्या इष्टीच्या बाहेरचा अत्यंत चांगला दर्जेदार फटका. क्रिकेट मधील पुस्तकी फटका खेळला पहिल्या चेंडूवर फलंदाजाने आणि चेंडूला धाडलेल्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे सुरुवात चांगली मिळवलेली आहे स्वतःसाठी, त्याचबरोबर आपल्या संघासाठी फलंदाज तेजस पडवळने हा चौकार. परिसरातील समालोचकांची ए-बन जोडी अर्थात महेशजी धुळे सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर यांच्या समालोचक चषकामध्ये या अगोदर जोडण्याचा योग आला होता. फायनल डे साठी आम्ही समालोचनासाठी तिकडे आलो होतो. इकडचं क्रिकेट सुद्धा आता प्रगल्भ बनत चाललेलं आहे. हा चेंडू आपण बघतो डाबीष्टी सोडून जाणारा होता आणि त्याचमुळे पंचांनी या चेंडूला इथे वाईड ठरवलेला आहे. धावपलकर धावांकडे आपण बघितलं तर 6 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. फोटो सेशन समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला होत असलेले आपण बघतो. वातावरणच इतकं चांगलं आहे, इतकं प्रसन्न आहे की प्रत्येकाला असं वाटेल की याच वातावरणामध्ये दिवसेंदिवस क्रिकेट खेळण्याची संधी आपल्याला मिळावी. कारण टर्फ विकेटवर ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं त्याच पद्धतीचं क्रिकेट सीझनच्या अनेक खरं तर टुर्नामेंट इकडे निश्चितच इन फ्युचर होतील, यामध्ये ती मात्र शंका नाही. या अगोदर ऑल इंडिया 40+ ची फार मोठी स्पर्धा इथे याच मैदानावर अर्थात जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये पार पडलेली आपण पाहिलेली आहे. वातावरण फार प्रसन्न अशा पद्धतीचं सकाळचं आपण सगळेजण अनुभवत आहात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत दिनेश. रोहनसाठी यावेळेस पिकअप फटका खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडूने टप्पा घेतला आणि त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडचा प्रवास पूर्ण केला. हा चौकार. cricket.in च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. अलीकडे थेट प्रक्षेपणामध्ये जी क्वालिटी आपल्याला मिळते ती सुद्धा आश्चर्यकारकरित्या देत असतात. त्याची चर्चा आपण करू. यावेळेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू ऑन साइड मध्ये फटका खेळण्याचा निर्धार फलंदाजाने व्यक्त केला. त्यासाठी आवश्यक असणारा फुटवर्क सुद्धा वापरलं. चेंडू पैचा संपर्क करता आला नाही. महत्वाची गोष्ट कनेक्शन जरी आलं नसेल तरी एक धाव मिळाली आहे, कारण हा चेंडू इकडे वाईड आलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 10. एकही गडी बाद नाही. सुरुवात चांगली मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात आदर्श वांगणी या संघाला.
यावेळेस आणखी एकदा पिकअप फटका खेळतायत. स्लॉकच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका, थोडी अंदाधुंद बॅट चालली होती. फटका खेळत असताना फलंदाजाचा हेड पोझिशन इकडे ड्रॉप झालेली आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. tenniscricket.in च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतो. कालच्या दिवसामध्ये मी आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स बरोबर जोडलो होतो पनवेल विभागामध्ये. काय थेट प्रक्षेपण त्यांचं सुद्धा अनुभवलेलं आहे. छोट्या छोट्या स्लाइड्स, त्याचबरोबर जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातात त्यांची त्या त्या स्पर्धेतील कामगिरी, ह्या वेगवेगळ्या गोष्टी खरं तर अलीकडे अनुभवायला मिळतात. त्यासाठी कौतुक करूया आपण. 11 धावा धावपलकर, 12 धावा धावपलकर आहेत. यस, थोडं अपडेशन आहे. बॅकफुटला गेले, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. आणि tenniscricket.in म्हटलं की गेली अनेक वर्षापासून त्यांच्या नावाची एक वेगळी छाप आहे. गौरव सावंत सर आणि त्यांचे सगळे सहकारी. गौरव सावंत यांचा विचार केला तर माणूस म्हणून सुद्धा अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे. सुस्वभावी अशा पद्धतीचं, नेहमी प्रसन्न असणार असं व्यक्तिमत्व. पहिलं षटक इकडे संपतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकाकडे नजर टाकली तर 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आदर्श 11 वांगणी मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण सगळेजण बघत आहात. बदलापूर गाव चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण जोडलेलो आहोत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 1, अर्थात पहिलाच दिवस इकडे, आणि या पहिल्या दिवसामध्ये सुरू असणारं क्रिकेट आपण सगळेजण इकडे त्याचा आनंद घेत आहोत. या कंडिशनचा विचार केला तर अधिकचा वेळ खर्च केला जातोय. पंच विनंती असेल, सामन्याचा रिदम लॉस करू नये. लगेचच क्षेत्ररक्षण आपण सज्ज करा. वॉर्निंग, दिस इज द फर्स्ट वॉर्निंग फॉर फिल्डिंग साइड. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी पहिली वॉर्निंग इकडे मिळते. यावेळेस आमचे ऑफिशियल पंच हॅरी सर आणि त्यांच्या सहकारी पंचांच्या वतीने. त्याचमुळे इन फ्युचर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाही. तिथे जी पेनल्टी आहे ती इम्प्लिमेंट केली जाईल. बघा, इतकी मोठी स्पर्धा आयोजित केली जाते, त्या स्पर्धेला शिस्तीची जर जोड नसेल तर मग आयोजकांनी घेतलेली मेहनत व्यर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचमुळे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत तुम्हाला कटाक्ष बाळगावाच लागेल, आणि ते तुमच्याकडून आम्ही सगळेजण अपेक्षित करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे माझे ते विद्यार्थीच आहेत. कारण काही काळ मी बदलापूर विभाग हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा कार्यभार स्वीकारला होता. केदार कांबरी असतील, त्याचबरोबर प्रज्वल असतील आणि इतर त्यांचे सगळे सहकारी, त्यांचं कौतुक करूया. नाणेफेक जिंकली होती इथे आदर्श 11 वांगणीने, आणि त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचं सत्र आहे. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. फ्रंट लेग बाजूला सरकवतायत, त्यानंतर स्विंग केलं होतं. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. आतापर्यंत 6.5 मिनिटं वापरली गेलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. 11:56 मिनिटाने या सामन्याला सुरुवात झालेली आहे. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळत आहेत. व्हर्टिकल ब्लेड शॉट, क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित फटका, बॉटम एंडची प्रचंड ताकद, आणि या चेंडू सरळ जाऊन साइड स्क्रीनवर आदळतोय. हा अत्यंत गुणात्मक आणि दर्जात्मक षटकार. बरोबर आपण सगळेजण बघू शकू. तेजेश पडवळ, त्याचबरोबर रोहन जाधव हे 2 फलंदाज आहेत. यावेळेचा फटका सुद्धा अत्यंत चांगला आहे. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करायची होती, एज लागली होती, चेंडू मागे आला आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाने चेंडू जाऊन अडवला, त्यांची फेकी झाली. याचबरोबर 2 धावा इकडे मिळत आहेत. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज करतायत. ज्यावेळेस तुम्हाला 5 षटकांचा सामना खेळायचा असतो त्यावेळेस तुमचं प्लॅनिंग प्रॉपर असणं अत्यंत गरजेचं आहे. अतिरिक्त घाई मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा तुम्हाला संकटाच्या दिशेने घेऊन जात असते. ती घाई सुद्धा तुम्हाला करायची नसते आणि जोखीम न घेता धावा बनवायच्या असतात. हे सगळ्यात मोठं चॅलेंज. आणखी एक ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची निवड केली गेलेली आहे. क्षेत्ररक्षकानेही कोणती चूक न करता, क्षेत्ररक्षक अत्यंत अनुभवी तिकडे पाहायला मिळतात, त्याने चांगला झेल टिपला आणि याचबरोबर फलंदाज बाद होत असलेले आपण बघत आहोत. फलंदाज रोहन याच्या खेळीचा अंत झाला. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या आदर्श वांगणीला.
अखिलेश आंबेडकर मैदानाच्या आतमध्ये आदर्श वांगणीसाठी क्रमांक 3 च्या पोझिशनला इथे खरं तर खेळपट्टीवर दाखल होत आहे. त्या अगोदर बाद होणारे फलंदाज रोहन जाधव, फलंदाजी त्याची चांगली राहिली. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. एक दुहेरी धाव सुद्धा त्याच्या बॅटमधून तिकडे कंप्लीट केली गेली होती. ज्या सुरुवातीची गरज होती फलंदाजी करणाऱ्या वांगणी संघाला ती सुरुवात मिळून देत असताना फलंदाज रोहन जाधवला आपण अनुभवलेला आहे. मोपाडा संघाच्या वतीने दुसरं षटक प्रसाद हाताळतोय. डावखुरे हाताचे फलंदाज यावेळी एज लागले. मागच्या बाजूने चेंडू इकडे ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय सीमारेषेच्या अगदी जवळ. बॅकअप चांगला दिला या क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर चेंडू अडवला. सीमारेषेच्या आतमध्ये तो धाडला आणि त्याचमुळे आपण बघितल्या इथे 3 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांच्या वतीने. या पद्धतीने तुम्हाला धावता आलं पाहिजे. ज्यावेळेस विस्तृत अशा पद्धतीचं मैदान तुम्हाला खेळण्यासाठी मिळत असतं, त्यातच ग्रासी आउटफील्ड आहे, वेल मेंटेन्ड सरफेस आपल्याला पाहायला मिळतो आणि जगन्नाथ क्रीडा संकुळ या संकुळाची बातच न्यारी आहे. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये सुद्धा सामने इकडे तुम्ही खेळू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळलाय. आणखी एक फलंदाज बाद होईल. दुसरा यश मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाज प्रसादला आणि बाद होणारा फलंदाज रोहन जाधव. तेजस पडवळ बाद झालेले आहेत. याचा अर्थ सलामीची जोडी इथे खरं तर आता खेळाडू कक्षामध्ये परतलेली आहे. अखिलेश आंबेडकर त्याचबरोबर सोन्या असे हे दोन फलंदाज यावेळेस मुख्य खेळपट्टीवर उपस्थित असलेले आपण बघतो. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेलं आपण बघू शकू. अकरा वाजून 56 मिनिटांनी या डावाला सुरुवात झालेली आहे. याकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं लक्ष असावं. पायांमध्ये ठेवलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. फक्त आणि फक्त इथे दिशा दिलेली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर फलंदाजाने केला. शेप चांगला बॉडीचा होल्ड करत असताना हा फटका खेळला. एक धाव इकडे सुद्धा मिळालेली आपण बघू शकू. एका धावेने धावफलक पुढे जात असलेले आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर ते आहेत 26 अर्थात 26. 2 गडी बाद झाले. 2.1 षटकाचा केस संपलेला आहे. अखिलेश खेळतो 4 वर आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार की जो खेळपट्टीवर आताच दाखल झालेला आहे सोन्या, एकाही चेंडूचा सामना त्याला करण्याची संधी मिळाली नाही. चेंडू पडल्यानंतर आपण बघतो कमी गतीचा चेंडू होता. थोडं वळण त्याला मिळतं आणि वळण इथे टॅकल करता आलं नव्हतं वॅटरला. फलंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी प्रयत्न राहिलेला आहे. निर्धाव चेंडू दरम्यान आलेला आपण बघत आहात. फुलटॉस चेंडू यावेळेस आपण बघत होतो बॉडी लाईन मध्ये टाकलेला. या पद्धतीच्या खराब चेंडूचा तुम्हाला खरपूस समाचार घेता आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रथम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असता तुम्हाला टार्गेट सेट करायचं असतं आणि निर्धारित 5 षटकांमध्ये किती धावा बनल्या पाहिजेत हे तुम्हाला फार लवकर ओळखता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते काम करावं लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर असणाऱ्या या फलंदाजांना. आणखी एकदा बॉडी लाईन मध्ये चेंडू. जोरदार अपील रेस केली गेलेली आहे. पंच मात्र तिथे स्थिर असलेले आपण बघतो. त्याचमुळे एक धाव इकडे पूर्ण होते. आतल्या भागाला आपण बघितलं निश्चितच बॅटच्या चेंडू तिकडे स्पर्श झाला होता. अपील तर फार जोरात आली परंतु पंचांच्या वतीने त्याची स्वीकृती मिळाली नाही. सत्तावीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहात. आजच्या या दिवसातील दुसरा सामना
की जो 5 षटकांचा खेळवला जातो. पुन्हा एकदा समोर ठेवलाय, मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला, खोदून काढावा लागलेला आहे. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 77 अवेलेबल fields that ball successfully and returns it. Meanwhile, one single has been completed. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात. या अगोदर महेश धुळे सरांनी त्यावर निश्चितच चर्चा केली. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावा आहेत 28. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. एज लागली, एसटी रक्षकाने चांगला झेल टिपला आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघतो. फलंदाजी करणाऱ्या आदर्श 11 वांगडीला लागलेला हा तिसरा हादरा फलंदाज सोन्याबाद. गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा तिकडे खर्च केले होत्या गोलंदाज दिनेशने. त्याने एक फलंदाजाला बाद केलं. त्याचबरोबर प्रसादचं जे दुसरं षटक राहिलं ज्यामध्ये आपण बघितल्या की धावा खर्च झाल्या होत्या 11. त्याने 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले आणि तिसरं षटक हाताळलं गेलं गोलंदाज विकीच्या वतीने. त्याच्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या, एका फलंदाजाला त्यानेही बाद केलेलं आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच तीनही गोलंदाज असे आहेत की ज्यांना यश मिळतं. प्रत्येक गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये जी त्याची जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण केलेली आहे. वेळेचा अपव्यय करू नये. लगेच चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जावं. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज पाचारित केला जातोय. दोन्ही एंडकडून खेळण्याची संधी फलंदाजांना मिळते. त्याचबरोबर दोन्ही एंडकडून गोलंदाजी करण्याची संधीही गोलंदाजांना मिळते. ती नक्कीच महत्त्वाची आहे. खूप अधिकचा वेळ खर्च केला जातो. गोलंदाजी करणारा संघ मोहपाडा याकडे लक्ष द्या. प्रवीणजी भगत साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलल यांचा आपण बघतो. यावेळेस निर्धाव आलेला आहे. गोलंदाज चांगली सुरुवात मिळवून देतो स्वतःसाठी. दूरवरच्या टोकाकडून प्रसादचं हे दुसरं षटक आहे. सेकंड स्पेलमध्ये प्रसादला इकडे आणलं गेलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत अखिलेश. 5 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. धावपल धावेत 28. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट येईल का? फुंकर मारून काटा काढण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एसटी रक्षकाच्या वतीने प्रेमाने थ्रो केला. कधी कधी तुम्ही त्या गोष्टीमधला वेग ज्यावेळेस कमी करता, समजा तुम्हाला डायरेक्ट हिट द्यायची असेल, आउटगोईंग कॉल अपेक्षित नाही. खेळाडू कक्ष विनंती असेल आउटगोईंग कॉल करू नका. आयोजकांच्या सक्त सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अशी गोष्ट करू नका जेणेकरून तुम्हाला आयोजकांना पेनलाइज करावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे. याच पद्धतीच्या फटक्यांसाठी फलंदाज अखिलेश जाणला जातो आणि त्याने मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीचा फटका खेळून दाखवलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेळेस तुम्ही फलंदाजाला अखिलेशला त्याच्या पुढ्यात ठेवाल त्या वेळेस तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाऊन तो आणावा लागेल. हा अत्यंत चांगला षटकार.
एक धाव दरम्यान इकडे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 35 अर्थात 35. 36 ऑन साइडला खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं केल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी उरते की योग्य एंडला तुम्हाला थ्रो करावा लागतो. वेलकम. प्रवीणजी भगत यांचंही आगमन झालेले. तुमचंही सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. या अगोदरच्या जर आपण सामन्याचा विचार केला तर त्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा बनल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आणि 70चं टार्गेट दरम्यान तिकडे दिलं गेलं होतं. 69 धावा त्याने बनवल्या होत्या. त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा डाव तितका चांगला भरलेला नाही. 11:56 मिनिटाने या डावाला सुरुवात झालेली आहे. बरोबर 20 मिनिटांचा अवधी इकडे 4 षटकांसाठी घेतला गेलेला आहे. सुरुवातीला थोडा रिदम आपण पाहिला तो डिस्टर्ब झाला होता क्षेत्ररक्षकांचा. त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे त्यातून त्यांना स्पिरिट मिळालं आणि त्याचमुळे वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन त्याने केले असं म्हणायला हरकत नाही. योग्य वेळ वापरली. 4 षटकांसाठी 20 मिनिटं. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेच सुरू करत असताना गोलंदाज आपण बघू शकू समीरला आणलाय. अखिलेश याने पुन्हा एकदा हुक केलेला आहे. ऑन साइडला अत्यंत स्ट्रॉंग असणार हा प्लेअर आपण बघतो. त्याचबरोबर आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल आणि हुकचे फटके त्याच्या बॅटमधून जास्तीत जास्त येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा याचबरोबर इकडे जोडल्या गेलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या असतात कोणत्याही इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट सेट करत असता. या 3 धावांनी धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 4040. आणखी 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने. अर्थात बदलापूर गाव चषक 2024 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने. बॅकफुटला होते तिथूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फलंदाजाची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर त्यातून खूप काही गोष्टी स्पष्ट होतील. आणि अलीकडचं क्रिकेट इतकं इम्प्रूव्ह झालंय की गोलंदाज या सगळ्या गोष्टी सुद्धा विचारात घेत असतो. त्याचं बॉडी लँग्वेज त्याचबरोबर त्यांचा फुटवर्क या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. फलंदाज अग्रेसिव्ह आहे की नाही ह्या गोष्टी सुद्धा पाहिल्या जातात. उजव्या बाहेर गेले. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. एक धाव इकडे सुद्धा मिळालेली आहे. या पद्धतीची मैदानं ज्यावेळेस मिळतात खेळण्यासाठी ग्रामीण खेळाडूंना त्यावेळेस ते सुद्धा टेक्निक वाईज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा ग्राउंडवर अशा खेळपट्टीवर ड्राईव्हचे फटके चांगले खेळले गेलेले प्रेक्षणीय आणि दर्शनीय खेळले गेलेले बऱ्याचदा आपण बघत असतो. डावखुऱ्यात असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ज्याने 16 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ शेष. बघा याच फटक्याविषयी चर्चा केली होती. फलंदाज अखिलेश पूल आणि हुकचा फटका अत्यंत चांगला खेळतो. आणखी एक पूल ठरलेला आहे पॉवरफुल. आणखी एकदा चेंडू सीमा पार. षटकार. उपस्थित राहतील हीच अपेक्षा. आणखी एकदा इथे हुक केलेला आहे. पायचे क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. इथे 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 क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकिंग एंड हवाय फलंदाज अखिलेशला. इथे खळबळजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अखिलेश येतील का.
हो, त्याने प्रयत्न तर केलेला आहे. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेल्या फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडालेली आपण बघितली आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये फलंदाज अरुण धावबाद होत असलेला आपण बघतो. फलंदाज बाद. न्यू बॅटर इन पुरू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईकला अखिलेश या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. या सत्रातील या डावातील तो शेवटचा चेंडू असेल. यावेळेस फटका चांगला आहे. पॉसिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे टिपला गेलेला आहे झेल आणि त्याचबरोबर यस पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. नेमकं बाउंड्री लाईनवर काय घडलेलं आहे खरं तर आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं त्यामुळे त्या पद्धतीची घोषणा आमच्या वतीने झालेली आहे. परंतु आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट आहे आणि त्याचीच डिमांड केलेली आहे मुख्य पंचांनी. हे बघूया आपण. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होते. एकमेका सहाय्य करू या पद्धतीची उक्ती मैदानाच्या आतमध्ये संघ सहकार्यांची आपण बघितली. फलंदाज बाद आहेत आणि याचबरोबर पहिला डाव इकडे संपला जिकडे फलंदाजी करत असताना आदर्श वांगणीने धावपलकर जोडलेले आहेत. धावा 50. 51 धावांचं लक्ष इथे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या धावामध्ये मोहपाडा या संघाला. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघनायक आमचे समालोचक महेश धुळे यांच्याबरोबर लवकरात लवकर जोडले जा समालोचन कक्षामध्ये. गणेशजी भेरे यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत की जे मैत्री ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे. नाणेफेक इथे संपन्न केली जाते. नाणेफेक इकडे संपन्न केली जाते. ह्या अँगलने आपण या इकडे जा अजून हरकत नाही. कर्णधार आपण इकडे या. खेळणारे संघ आहेत एरंजाड आणि त्यांच्या विरोधात कुळगाव. यस कॉलिंग कोणाचं आहे? एरंजाड संघाचे संघनायक कॉल करतायत. छापा अशी त्यांची मागणी आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण बघतो. विनंती असेल गणेशजी भेरे साहेब आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करा. नाणेफेक जिंकलेली आहे एरंजाड संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच असतो की औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिसेंट पास्ट म्हणजे अलीकडच्या काही काळामध्ये या मैदानात तुम्ही खेळलात का आणि खेळला असेल तर आता या मैदानाचा आतापर्यंतचा तुमचा अनुभव काय आहे? मागच्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेलो. यावर्षी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चांगल्या स्मृती आहेत. मागच्या वर्षी रनरअप राहिलेले आहेत त्यामुळे इथल्या कंडिशन्स योग्य रीतीने त्याने निहाळलेल्या आहेत. तोच कॉन्फिडन्स त्यांच्या खेळीतून आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघ अर्थात कुळगाव संघाचा युनिट सुद्धा अत्यंत चांगला आहे आणि अशातच निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखलं जाऊ शकतं? काय असेसमेंट आहे? कर्णधार म्हणून काय विचार करता? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. डिप्लोमॅटिक आन्सर आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचदा कर्णधार स्वतःला अशा पद्धतीने सेव्ह करत असतात. कुळगाव संघाचे संघनायक अत्यंत अनुभवी संघनायक आहेत. ते आपल्या बरोबर जोडलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाचं या मैदानात आतापर्यंतचं प्रदर्शन चांगलं राहिलेलं आहे. किती धावा तुमच्याही डोक्यात आहेत? 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 60 ते 65 बनवायचे आहेत. ह्या हंगामामध्ये आतापर्यंत तुमच्या टीमचा अर्थात कुळगाव टीमचा सगळ्यात चांगला बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलेला आहे? कोणत्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त चांगले खेळलात तुम्ही? ह्या वर्षी तरी आमचा टीमचा फॉर्म एवढा नाही आहे परंतु ह्या टुर्नामेंटपासून आम्ही प्रयत्न करू
की चांगला परफॉर्मन्स होईल असा. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स झाला नाही, परंतु या टुर्नामेंटमध्ये तो प्रामाणिक प्रयत्न करतील अशा पद्धतीची ग्वाही संघनायक देत आहेत. ही स्पर्धा आपण बघतो या परिसरातील एक नामांकित अशा पद्धतीची स्पर्धा आहे. बदलापूर गाव चषक 20-25 या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेले आहोत. या स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आहे. काय म्हणाल या आयोजनासंदर्भात? आयोजन खूपच चांगलं आहे आणि दरवर्षीच मयूर ग्रुप आणि बदलापूर गाव ही खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड चांगलं आहे, खेळण्यासाठी मजा येते. एकदम खेळायला एकदम ह्या ग्राउंडवरती उत्सुक असतात सगळे खेळाडू. चांगली प्रतिक्रिया कर्णधाराची मिळते. तुम्हालाही विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे एरंजाड संघाच्या संघनायकाने आणि प्रथम 5 षटकांमध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण जात आहोत. दुसरा डाव औपचारिकरित्या ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस समालोचन कक्षामधून या ऐकूया राहुलजी चव्हाण सर यांचा गोडाबाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को. तर दुसऱ्या बाजूला आदर्श वागणी असे बाद तुम्हाला पार बॅट. टॉस जिंकला होता टीम मोहपाडा संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि 5 षटकामध्ये आपण पाहिलं जवळजवळ धावफलकावरती धावा बनल्या गेल्या. 50 आणि 51 धावांचं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये पार बॅट. सामना सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता रोहन भालेरावचा, परंतु इथे एक सिंगल. रोहन आणि किशोर ही जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला जरूर मिळेल. आज वर्षातील खास दिवस किशोर मेहरचा वाढदिवस. किशोरला आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून देखील त्यांना मी शुभेच्छा देऊ. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. पण विकेटला बॉल चाललाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. उत्तम फेक करतात. दरम्यान एक चिके सिंगल. संत सुरुवात आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा यांच्या माध्यमातून हॅरी सरांना तुम्ही पाहताय वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना किशोर मेहरला. एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आपण पाहिलाय किशोर मेहरचा. स्वप्नातील एक बाईक त्याने जिंकले भारत सिरीजच्या माध्यमातून आणि आज त्याचा वाढदिवस सोहळा संध्याकाळच्या सत्रामध्ये संपन्न देखील होईल. गोरदा सज्ज होतोय ओम. ऑन साइडला खेळला. ओव्हर शॉट मिड विकेटला एका टप्प्यावरती बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅटमधून येतोय चौकार. सनी राणे, चंदू मेहर, ललित भोईर यांच्या अगेन्स्ट नरेश ठाकरे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर रोहनला परतावं लागेल माघारी. परंतु बाद परततोय. विकी अर्थात रोहन हा खेळाडू तुम्ही पाहता मैदान सोडत असताना एक चांगला खेळाडू आहे. सर्कलच्या पाबंदीमध्ये चांगली तो बॅटिंग करतोय, परंतु आता थोडासा नाराज दिसतोय कारण मैदानाच्या बाहेर तो परतत असताना जड पावलाने जड अंतकरणाने त्याने आता मैदान सोडलंय. फ्रेंडशिप मोहपाडा म्हटलं तर एक मोठी स्पर्धा फ्रेंडशिप चषक आपण मागील महिन्यामध्ये पाहिली. मागील वर्षामध्ये 2024ला ती स्पर्धा रंगली होती. दिनेश भालेराव, राजेशजी मेहर त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार होते त्या स्पर्धेमध्ये. आणि आज इनाक्षरमध्ये राजेश मेहर देखील आहेत कारण जिथे कमी तिथे आम्ही असंच म्हणावं लागेल कारण नवका खेळाडूला ते संधी देत असतात, परंतु त्यांना ज्यावेळेस वाटतं की संघाला आपली गरज आहे अशा परिस्थितीमध्ये ते इनाक्षरमध्ये तुम्हाला दिसतात आणि आज देखील त्यांचा खेळ आपण पाहिला.
टाइम पडल्यावरती बॅटिंग देखील त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जी स्पोर्ट्स वाकळांचे ते मोठे फॅन आहेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. राजेशजी मेहर गोरदा सज्ज होतोय. ओम हलक्या हाताने ढकललाय बॉलला. इथे मात्र तुम्ही पाहताय कव्हरच्या क्षेत्रामध्ये अरुण होते, बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान एक चेक सिंगल धाव येते, एक बडी जाईल. प्रसाद म्हात्रे आता मैदानाच्या दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावरती. यंगस्टर खेळाडू आता मैदानाच्या दाखल झाला. मोहपाडा 11 टीमचा स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला आज वाढदिवस सोहळा ज्याचा आहे तोच किशोर मेहर मैदानाच्या दाखल झाला. आज या स्पर्धेमध्ये वाढदिवसाचा एक गिफ्ट द्यावा लागेल टीम मोहपाडा या संघाला. बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉइंटचा खेळाडू चूक करतो आणि अखेर बॉल मात्र चाललाय. दन 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 करत जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोरच्या बॅटमधून एक कलात्मक स्ट्रोक, चौकार. अकरा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश भोपी जे आमचे साथी स्कोरर आहेत त्याने सांगितले 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये 51 धाबांचं टार्गेट होतं. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 40 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 वाजून 32 मिनिटं आता संपन्न झालेत. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज रोहन आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय. बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल इथे देखील जोडली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. किशोर मेहरला तुम्ही पाहता तो आक्रमक बॅटर आहे, परंतु आतापर्यंत शांत क्रिकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये खेळला. राजेशजी मेहर यांनी सांगितलं असेल सिंगल डब्याला जास्त प्राधान्य द्या, कारण टार्गेट तेवढं मोठं नाहीये या मैदानाच्या माध्यमातूून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. याच फलंदाज बाद. किशोर मेहरला मैदान सोडावं लागतंय. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॅट्समन आउट. त्याच्यात दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय त्याच्यावरती साऱ्यांचं आता लक्ष लागलंय, कारण 24 चेंडूमध्ये 40 धावा चेस करायच्या होत्या. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला किशोर मेहरनं, त्याचा फटका फसला. आय थिंक बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एक विकेट देखील संपादित झाली. 2 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसऱ्या पॉवर प्लेचं तुम्हाला पार बेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. आमचे बाबू शिंदे यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच सहमत नव्हते. फुलटॉस बॉलवरती तुटून पडण्याचा प्रयत्न नाही केला. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु बाल बचावले गेले कारण लेग स्टिक वरती होते. दिनेश पुढे सरसवले, बॉल बॅट रोखण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पुढचा बॉल देखील राहिलाय. गोलंदाज रोहनच्या नावावरती सलग 2 बॉल आता तो बीट करतोय. आतापर्यंत जवळजवळ चेंडू फेकले 4, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर धाव खर्च केले फक्त आणि फक्त 1. 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करत असताना कुठेतरी बॅक
टेकलला बॉल चालला डीप मध्ये लॉंगनला, तिथे चूक झाली, एक सिंगल एक पडली फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. प्रसाद मात्रेवरती आता जास्तीत जास्त अशा अपेक्षा असतील, कारण तो वनडमला दाखल झालाय. ज्यावेळेस तुम्ही वनडमला जाता त्यावेळेस मात्र मोठी कामगिरी तुम्हाला करावी लागते, संकटपोचक कामगिरी तुम्हाला त्याच्यामध्ये करावीच लागते, कारण पहिल्यापर्यंत लवकर बाद होतो. त्यावेळेस पूर्णपणे अशा अपेक्षा असतात ते म्हणजे वनडाऊनच्या खेळाडूवरती. परंतु या मॅचमध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करतोय यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. गोलंदाज सज्ज होतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्ही पाहताय. गतीमध्ये थोडंसं मिश्रणच केलं होतं, त्यामुळेच की काय टप्पा पडला, स्विंगवत बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली केली आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरे घेऊन आला रोहन, आणि त्याने धाबा खर्च केला आतापर्यंत. फक्त 2 धाबा त्याने खर्च केला, धावफलक जाऊन पोहोचलाय. एकापड धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन फक्त 13 धाबा. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 70 धाबांचं टार्गेट होतं. त्यानंतर श्रीलंकाने 69 धाबा बनवल्या होत्या, आणि त्याच 70 धाबा चेस करत असताना अवघ्या 4 धावांपासून सामना गमावला टीम सिद्धिविनायक इनगावनं. शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकायचं होतं डीकेला, परंतु तिथे तो मिस झाला, त्यामुळेच की काय तो सामना गमावला टीम इनगाव संघाने. परंतु आता या मॅचमध्ये टार्गेट एवढं मोठं नाहीये. 40 चेंडू माफी असावी, 30 चेंडूमध्ये 51ची गरज होती, 24 मध्ये आता गरज होती 40 धाबांची, आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 38 धाबांची गरज आहे. 18 मध्ये 38 इथे बनतील का हा प्रश्न उभा जरूर राहिलाय, परंतु चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. तेजस पडवलचा पहिला बॉल उचलला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक उपस्थित ओम देशमुख चुकी करतोय, आणि आता या चुकीची किंमत मोजावी लागेल. कारण आपण दिनेश बॅलरवाला पाहतोय, ज्याने मात्र हा पटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. बिगिट करायचं होतं त्याला नाही जमलं, परंतु मिस टाइम स्ट्रोक होता. डीप मध्ये खेळाडू आपण पाहतोय ज्याने ओम देशमुखनं चूक केली आहे. कित्येक वेळा आम्ही पाहिलंय जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतंय जीवनला दिनेशला त्यावेळेस तो आक्रमक पवित्रा घेत असतो, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत तो शांत आहे. ही जमेची बाजू आहे टीम आदर्श वांगडी संघासाठी. एक सिंगल इथे देखील एकपटी गेली. थोडेसे नाराज आहेत आता टीम मोहपाडाचे समर्थक, कारण हा प्रकार बॉलला बाउंड्रीच्या बाहेर धाडायचं होतं, नाही जमलं. इथे फटका चांगला 20 शेप मध्ये खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद मात्रे त्याच्या बॅट मधून मात्रे ब्रँड षटकार. सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. धावफलक पुढे सरकतोय आता परत 26. गुरुदत्त तेजस लेफ्ट आर्म सीमर पुलटॉस होता. तिसरा देखील खेचला ऑन साइडला, पडतो मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, घडलंय काय, पाय स्पर्श झालाय का पाहावं लागेल. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, आणि आता पंचाने इथे मात्र घेतलंय DRS. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले, नक्की घडलंय काय, सीमारेषेला पाय टच झालाय का, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. तिसरे पंच आमचे योगराज महाराज बुटेरे चेक करतील. तदनंतर एक चांगला निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. नक्की घडलंय काय, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चला खेळाडू कक्षातून बाहेर येऊ नका, आयोजन कमिटीने सांगितलं, कारण तोच पण इथे आहे जरूर. कंट्रोल रूम मध्ये आमचे प्रथमेश परब चेक करतात, जे ऑफिशियल अपडेटर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नक्की घडलंय काय, दूध का दूध और पाणी का पाणी, आता आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. तिसरा षटकार आहे की नाही, हा निर्णय भरपूर महत्वाचा असेल. नक्की घडलंय काय, सीमारेषेच्या अगदी लगत मी म्हणेन हा चेल स्वीकारलाय जरूर, परंतु भरपूर साऱ्या गोष्टी आता इथे चेक करण्यात येतील. आमचे आयोजन कमिटी
महेशबल खडकबान देखील आलेत, कारण त्यांना देखील माहिती आहे सामना मोठा आहे, स्पर्धा मोठी आहे, कोणत्याही प्रकारच्या खेळाडूचं नुकसान नको, कोणत्या टीमचं नुकसान नको. या साऱ्या गोष्टी आता इथे चेक करण्यात येतील. चिराग देखील आहेत.
26 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 25 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 पाहतोय. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. एरंदा टीमचे पुरस्कर्ते निखिलजी मेहर यांचं आगमन झालं. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण सज्ज होतोय. इथे देखील आडवा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. डॉट बॉलची इथे मात्र समाप्ती होत असताना नवीन खेळाडू विकास मेहर मैदानाच्या दाखल झालाय या बॅचमध्ये. 5व्या क्रमांकावरती तुम्हाला तो खेळाडू जरूर पाहायला मिळेल. 25 धावांची अजूनही गरज आहे या बॅचमध्ये. समीकरण तुम्ही पाहता. इथे घेतलाय ऑन साइडला. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकसा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केले मिड विकेट बाउंड्रीची सफर. इथे षटकार मिळतोय आणि जसा षटकार आला तसा बॅटला चुंबन घेतलंय विकास मेहरनं. बॉल सीमा पार. सिक्सर. सुस्वागतम. याच दरम्यान या क्रीडांगणाचे मालक आमचे प्रतीकजी पिसेकर साहेब यांचं आगमन झालं. यांचंही मनपूर्वक स्वागत. यावर आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कारण जेव्हा जेव्हा जगन्नाथ क्रीडा संकुल आपण म्हणतो ना त्यावेळेस मात्र प्रचंड खेळाडूंची वर्णी लागत असते. भरपूर संघांना इथे मात्र खेळण्यासाठी हाऊस असते. परंतु प्रतीकजी पिसेकर साहेबांनी यावर्षी देखील सांगितलं की ज्या संघाला या स्पर्धेमध्ये इथे मात्र प्रवेश मिळणार नाही आहे त्यांना आपण पुढच्या वर्षी नक्कीच प्रवेश देऊ. आणि त्यानंतर हे मैदान म्हटलं की मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांचा मालकी हक्काचं जरूर आहे. परंतु या मैदानावरती सातत्याने परिश्रम घेत असतात. मग खेळपट्टी असेल त्यानंतर पूर्ण मैदान असेल स्वतः मैदानाच्या आतमध्ये उतरून पूर्ण मैदानाला पाणी ते मारत असतात. आणि आता त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 3 बॉल 3 सिक्सर जर आले तर विकाससाठी कॅश प्राईज आहे. बंटी मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. थँक्यू सो मच. बंटी मेहर खरं तर उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. जर्मन एरंदळ चषकामध्ये त्यांनी संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र केतनजी भोईर त्यांचं आगमन झालं. केतनजी भंडारी आलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. निखिलजी मेहर आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. केदार कांबरे आपण यायचं मंचावरती. आपणास बोलवलंय आयोजन कमिटीनं. यावं आपण. गुरुनाथ सज्ज होतं. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 4 घेऊन रोहन. समोर दिनेश. पहिला बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. ऑन साइडला हलक्या हाताने डक्कल एक सिंगल तरी एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर बेगाडे या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना गुड आणि बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा इथे 1 पॉईंट जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती आतापर्यंत धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या 34. 3 षटकाच्या तेव्हा पाहिला धावफलक 32 आकड्यावरती होता. परंतु आता 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या स्पर्धेचे शिल्पकार केदारजी कांबरी यांना तुम्ही पाहता. त्यांच्या साथीनं प्रज्वल खडकबान, चिराग भगत, स्वप्नील भगत. हाफ ट्रॅकर बॉल होता. चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न पाहिलं होतं. पॉईंट क्षेत्र मोकळा आहे. त्या दिशेला पटका खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय. फॉलो केला होता. इथे मात्र चेंडूला परंतु डीके सरांचा इशारा पोहोचतोय. लाईन खराब आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. खेळाडू कक्षातून आपण थोडंसं कमी ठेवा कारण कॉमेंट्री बॉक्स बाजूला आहे. गोरदास सज्ज होतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अँड बॅटच्या मध्ये भन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला. बॉल मात्र निघून चाललाय. यावेळेस तुम्ही पाहताय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल 35 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. सलग दुसरा बॉल आता डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावले. या मॅच मध्ये भरपूर अशा अपेक्षा असतात ते म्हणजे दिनेश बालरावकडनं. परंतु या मॅच मध्ये थोडासा बॅकफुट वरती तो तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
सुरुवातीला तो मैदानात दाखल झाला, पहिला बॉल फुलटोस त्याला कनेक्ट झाला नाही. याचं कारण असं असू शकतो कारण उद्योगधंद्यावरती देखील दिनेश भालेराव यांचं भरपूर लक्ष असतं, त्यामुळे सरावाला वेळ कमी मिळतो आणि त्यामुळेच की काय कुठे ना कुठे थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय आतापर्यंत फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा. इथे बॅटची कडा आहे, सिंगल धाब इथे मिळणार या शंकात नाहीये. धावफलक तुम्ही पाहताय सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पाच चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, नाही जमलं. बॅटला चेंडू स्पर्श जरूर झालाय. एसएनच्या मागे बॉल येतोय. दरम्यान तुम्ही पाहता धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकेल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण तुम्ही पाहताय 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पंच, कारण 1 चेंडू इथे मात्र वाईट फेकला होता. पहिल्या बॉलवरती दुहेरी, दुसरा बॉल आपण पाहतोय निर्धाव, तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव, पुन्हा एकदा 2 वेळा सिंगल आणि आता शेवटचे 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 14 धावांची गरज. फुल टॉस होता. शेवटचा बॉल किती महत्वाचा होता तो इथे दाखवून दिले दिनेश भालेरावनं. त्याच्या बॅटमधून बॉल चालला बॅकवर्ड स्कोर राईट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सहा बॉल 8 डाबांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 8 डाबा रोखल्या जातील का? 6 चेंडूमध्ये 8 डाबा इथून चेस होतील का? या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. या मॅच मध्ये घडणार काय? येणारे 6 चेंडू संपूर्ण इथे मात्र सांगून जातील. परंतु दुसऱ्या बाजूला जो खेळाडू चटपटत खेळत होता दिनेश भालेराव, त्याकडून भरपूर अशा अपेक्षा होत्या टीम मोहपाडा एरंदाळ या संघाला, आणि शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार इथे वसूल केलाय आणि तुम्ही पाहिलं धावफलक आता येऊन ठेपलाय. शेवटचे 6 बॉल 8 डाबांची गरज. सहा मध्ये 8 डाबाची गरज होती. पहिला बॉल फटका चांगला, एक सिंगल तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि आता दुसरे दाबेसाठी इथे मात्र बाल बचावले. दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे आय थिंक फलंदाज बाद झाला. मैदान सोडले इथे मात्र विकासनं. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. समीर मेहरला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या या बॅटमध्ये दाखल झाला. हार्ड हिटर बॅटर म्हणून समीरची ओळख आहे, परंतु त्याला मागे ठेवलं होतं कारण शेवटच्या ओव्हरपर्यंत मी म्हणेन जर 14-15 धाबाची गरज असती तर हा खेळाडू मैदानाच्या दाखल जरूर झाला असता, परंतु आता इथे मात्र 8 धाबाची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न केला विकासनं, परंतु विकास बाद झालाय. परंतु विकासची झकास कामगिरी आपण पाहिले, टाळा बाजला पाहिजेत, कारण मोकाच्या निर्णयाक्षणी त्याच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय, परंतु आता तो बाद झालाय. तो नक्की बाद झाला की ही रणनीती होती टीम एरंदाळ संघाची हे देखील पाहावं लागेल, कारण समीरला मैदानाच्या पाठवायचं होतं, समीरला धाडायचं होतं. क्षमता आहे समीरकडे, कोणत्याही क्षणाला सामना तो रन करू शकतो, चौकार षटकार मारू शकतो. त्यामुळेच की काय आता समीरला मैदानाच्या पाठवले जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एक षटकार जरूर आलाय. जीवनच्या बॅटमधून तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. फुल टॉस होता, इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न,
परंतु पायावरती बॉल आदळलाय. दरम्यान आता नाराज असेल थोडेसे जीवनवरती, कारण तुम्ही पाहताय बिगिट करण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला आणि ते एक सिंगल एकपटी जातीय. अंपायर बाटकट आहे, त्यामुळेच की काय आता एक सिंगल धाबे ते एकपटी गेली. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅचमध्ये आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 6 धावांची गरज. गोरदा सज्ज होता. राईट नंबर द बिगिट केलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. MS धोनी स्टाईलनं सामना इथे मात्र फिनिश केलाय. समीर मेहर तुम्ही पाहताय पैदलच्या तो दाखल झाला आणि गेल्या गेल्या त्याने इथे मात्र षटकार ठोकलाय. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा विजयी स्ट्रोक आणि तुम्ही पाहताय सामना जिंकलाय टीम मोहोपाडा एरंदळ संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम आदर्श वागणी तुमचं देखील कौतुक. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो